ज्या 73 शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तात्काळ अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळालं होतं, त्यामध्ये या पोद्दार संस्थेशी संबंधित अशा 25 शाळा होत्या 73 पैकी. त्यातल्या 7 शाळा पुण्यातल्या आहेत. आता यांनी अचानकपणे हा अल्पसंख्याक दर्जा घेतला आहे, याचा अर्थ त्यांची ट्रस्टी बदलले आहेत. आता ही जी नोंदणी जर आपण पाहिली तर 2024-25 मध्ये जवळपास 9,217 शाळा होत्या. 25-26 मध्ये त्याची कमी होऊन 8,863 झाली आणि आता यावर्षी जी नोंदणी झाली ती 26-27 ची नोंदणी 8,651 झाली. महाराष्ट्रात अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळं राईट टू एज्युकेशन ॲक्ट अर्थात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देऊ केल्या जाणाऱ्या प्रवेशांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. कारण एकदा का अल्पसंख्याक दर्जा मिळाला की या शाळांना RT अंतर्गत प्रवेश देण्याची गरज उरत नाही आणि त्या माध्यमातून या शाळा प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतायत. हे होतंय ते अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यातून. हा दर्जा ज्या शाळा गेल्या 8-10 वर्षांपासून नियमितपणे कार्यरत होत्या त्या शाळांना अचानक भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यामुळे होत आहे. हे सगळं प्रकरण कित्येक कोटी रुपयांचं आहे आणि यातून RT अंतर्गत देऊ केलेला शिक्षणाचा अधिकारच हिरावून घेतला जातो आहे. हे सगळं आपल्याला मुद्देसूद समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत सर आहेत. सर नमस्कार. सुरुवात आपण करूयात या कायद्याच्या अंमलबजावणीचा जो उद्देश होता तेव्हापासून. 2009ला तत्कालीन UPA सरकारने हा कायदा इंट्रोड्यूस केला आणि 2011पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली, ज्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना 25% प्रवेश जो आहे तो शाळांनी राखून ठेवायचा होता. अगदी सगळ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. काहींना जाती आधारित आरक्षण देण्याबद्दल हरकत असते, त्यांनी तर या RTचं स्वागतच केलं. मात्र खरंच हा RT कायदा राबवला जातो आहे का? आपण सर्वात आधी सुरुवात करूयात. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील RT अंतर्गत ज्या शाळांना प्रवेश द्यायचे होते या शाळांची संख्या कशी कमी होत गेली आहे यावरून सर काय आकडेवारी सांगते 2024-25 पासून? याच्यात कसं आहे, ती RT मध्ये ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळांची नोंदणी होते आणि त्याआधी नोंदणी केली जाते. आता ही जी नोंदणी जर आपण पाहिली तर 2024-25 मध्ये जवळपास 9,217 शाळा होत्या. 25-26 मध्ये त्याची कमी होऊन 8,863 झाली आणि आता यावर्षी जी नोंदणी झाली ती 26-27 ची नोंदणी 8,651 झाली. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पुन्हा 200-300 कमी झाली. त्याच्या आधीच्या वर्षी पण 200-300 ही आकडेवारी कमी झाली. ही सातत्याने कमी होत चाललेली आहे. म्हणजे शाळा वाढत आहेत खाजगी शाळा, परंतु नोंदणी मात्र कमी होते. आणि याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांची संख्या वाढते. आत्ता महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा असलेल्या किती शाळा आहेत? आत्ता साधारण 4,2500 ही शाळांची संख्या अल्पसंख्याक दर्जा घेतलेल्यांची शाळा यावर्षी आहे. आता काय होतं आहे, ती पूर्वी ही आकडेवारी जी होती ती कमी होती, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये ही मोठ्या सातत्याने वाढत चालली आहे. आणि अगदी आपण मुंबईसारख्या शहरात जर बघितलं तर तिथे 1,500 म्हणजे शाळा ज्या आहेत खाजगी शाळा नोंदणी झालेल्या, त्यातल्या जवळजवळ 900 शाळा या अल्पसंख्याक दर्जा घेतलेल्या आहेत. आता हा अल्पसंख्याक दर्जा मिळतो कसा हा सर्वात कळीचा मुद्दा आहे, तो आपण समजावून सांगूयात. काही शाळांची सर्टिफिकेट्स आहेत. अमुक एका शाळेला टार्गेट करण्याचा आमचा उद्देश नाही, फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला लक्षात यावं यासाठी. आता हे सर्टिफिकेट आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचं. ज्या 73 शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तात्काळ अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळालं होतं, त्यामध्ये या पोद्दार संस्थेशी संबंधित अशा 25 शाळा होत्या 73 पैकी. त्यातल्या 7 शाळा पुण्यातल्या आहेत. तर हे अल्पसंख्याक प्रमाणपत्र जे आहे किंवा दर्जा आहे तो भाषिक अल्पसंख्याक असलेल्याचा आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा आहे. तर इथे आपण हे बघू शकतो. आता हे खूप
इंटरेस्टिंग आहे किंवा इथंच सगळी मेक आहे. तर हे भाषिक अल्पसंख्याक कसे ठरवण्यात आले? प्रत्यक्षात काय होतं ती दोन पद्धतीचे अल्पसंख्याक आहे. एक तुमचं धार्मिक अल्पसंख्याक जे आपण म्हणतो ती मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल किंवा या मायनॉरिटी ज्या कम्युनिटी आहेत जैन वगैरे, हां यांचं जर ती ट्रस्ट असेल जी NGO शाळा चालवणारी असेल त्याच्यामध्ये 50% जास्त जर ते असतील अशा या धार्मिक याचे सदस्य असतील तर त्याला अल्पसंख्याक दर्जा मिळतो. संस्थेच्या बॉडीवरती किंवा विश्वस्त म्हणून 50%पेक्षा अधिक जे विश्वस्त आहेत ते अल्पसंख्याक समाजातले हवेत. हां देऊ शकतात. आता दुसरा भाग म्हणजे भाषिक अल्पसंख्याक. मुळात काय आहे ती सांस्कृतिक, सामाजिक आणि हे जे आहे वैविध्य जे आहे ना ते टिकवण्यासाठी हा अल्पसंख्याक दर्जा दिला जातो. त्याच्यामध्ये एक भाग म्हणजे भाषिक. या भाषिकमध्ये मग ज्यांची महाराष्ट्रात राहत आहेत परंतु ज्यांची मराठी ही मातृभाषा नाही, म्हणजे मग मातृभाषा तुमची बाकी सर्व असू शकते, हिंदी असू शकते, पंजाबी असू शकते किंवा कोणती भाषा असू शकते. तर या भाषा वापरणारे जर ते त्याच्यात पुन्हा 50%पेक्षा जास्त असतील सदस्य तर त्यांना भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो. आता हे जे सर्टिफिकेट आहे एक आपण उदाहरण म्हणून घेतोय पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचं, तर ते आपण दाखवूयात की हे लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं सर्टिफिकेट या शाळेने मिळवलेलं आहे. म्हणजे या शाळेचे जे विश्वस्त आहेत किंवा ही शाळा चालवणारी जी मंडळी आहेत त्यापैकी 51% लोक ही मराठी मातृभाषा नसलेली आहे. बरोबर आहे. मग आता हा प्रश्न पडतो की ही शाळा कधीपासून कार्यरत आहे? ही प्रत्यक्षात त्यांच्या तुम्ही जर साईटवरती पाहिलं तर जवळजवळ त्यांना आता 99 वर्ष होत आली आहेत. ही मुंबईमध्ये स्थापन झालेली शाळा. 1927ला ही या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बद्दल जर अधिक माहिती सांगायची झाली तर 1927 साली स्थापन झालेली संस्था. या संस्थेचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी. अर्थात त्यावेळी खूप उच्च अशा विचारांनी किंवा उच्च असा एक ध्येयवाद समोर ठेवून या संस्थेची स्थापना झाली असेल. आज पूर्णपणे कमर्शलायझेशन झालेलं आहे, आपण त्याबद्दल बोलायला नको. फक्त ही जी शाखा आहे तर या शाखेबद्दल जर बोलायचं झाली की आज नाही स्थापन झालेली नाही. या सर्व शाखा म्हणजे यांच्या शाळा ज्या आहेत या गेल्या जवळजवळ 99 वर्ष असल्या तरी महाराष्ट्रात यांच्या 150पेक्षा अधिक शाळा आहेत. आणि आपल्या पुणे विभागामध्ये जर शाळा बघितल्या या जर त्या साधारण 5-7 वर्षांपासून चालू आहेत, कार्यरत आहेत. आता यांनी अचानकपणे हा अल्पसंख्याक दर्जा घेतला आहे. याचा अर्थ त्यांची ट्रस्टी बदलले आहेत. आता ट्रस्टी बदलले नाही. याच्यामध्ये काय होतं ती अल्पसंख्याक संदर्भामध्ये 2013चा GR आहे त्यानुसार ही नोंदणी होते. या नोंदणीमधल्या पळवाटा शोधल्या जात आहेत. म्हणजे हा कायदा वाचवला जातो. याच्यात काय असतं ती तुम्ही आहात समजा मारवाडी आपण म्हणू आहे एखाद्या समाजाचा ट्रस्टी, तर तो हिंदी जेव्हा लिहितो तेव्हा तो म्हणतो की माझी मराठी मातृभाषा नाही, माझी हिंदी मातृभाषा आहे. आणि मग यासाठी फक्त ॲफिडेविट द्यायला लागतं. या एवढ्याशा एक ॲफिडेविटवरती त्याचं लिंग्विस्टिक जे आहे ते ठरवलं जातं अल्पसंख्याक असणं. आणि यामुळे याचा आधार घेऊन या बऱ्याचशा शाळा या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा देत आहेत. याच्यामध्ये जेन्युन म्हणजे खरोखर अशा पद्धतीच्या अल्पसंख्याकांच्या हितासाठी काम करणाऱ्या पण शाळा बऱ्याच आहेत. आपण परंतु त्याच्याकडे आपण त्याविषयी बोल पर्टिक्युलर शाळेबद्दल. ही शाळा गेल्या 8 ते 10 वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र या शाळेच्या ट्रस्टींनी असं एक ॲफिडेविट दिलं की त्यांची मातृभाषा मराठी नाही आणि असं ॲफिडेविट देणारे ट्रस्टी या शाळेचे 50%पेक्षा अधिक झाले आणि ही शाळा आत्ता अल्पसंख्याक ठरली. मग आत्ता कसं काय? आधी ती नव्हती, आत्ता या शाळेनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. हाच तर हा चमत्कार आहे. याचं कारण असं की हा चमत्कार होतो का तर याचं कारण की यांना तोपर्यंत गरज नव्हती. आता काय झालंय की या शाळांना जेव्हा RTE अंतर्गत जेव्हा प्रवेश या 25% भरत होते तेव्हा त्यांना सरकार प्रत्येक मुलामध्ये 17,500 रुपये रिएम्बर्समेंट. आता आपण या शाळा हे का करतात याचं आर्थिक गणित समजावून घेऊयात. तुम्ही सांगत होता सर की RTEचा एक प्रवेश झाला की शासनाकडून त्या शाळेला 17,500 रुपये प्रतिपूर्ती मिळते. हां. आता गेल्या काही वर्षांमध्ये असं झालंय की सरकार वेळेवर ही प्रतिपूर्ती करत नाही. म्हणजे सरकारचं देणं या खाजगी शाळांना जवळजवळ 2200 कोटीचं देणं हे आत्ता परवा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्वतः आकडेवारी सांगितली. आणि यावर्षीचं जर आकडेवारी आता ॲडिशनल यावर्षी शाळा ज्या आहेत त्यांची जर प्रतिपूर्ती देण्याची रक्कम अशी जर वाढवून गेली तर साधारण 3300 कोटीपर्यंत ही रक्कम वाढेल. आता या शाळांना ही प्रतिपूर्ती वेळेत मिळत नाही, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत त्या संविधानाच्या कलम 31 प्रमाणे असल्यामुळे
त्यांना याच्यामध्ये RT जे शिक्षण हक्क आहे याच्यातनं सूट मिळते. आता ती सूट मिळत असल्यामुळे 25% राखीव जागा जी आहेत त्या त्यांना भरणं जरुरीचं नाही. याचा फायदा घेऊन या ज्या मोठ्या शाळा आहेत यांच्या फी, ज्यांच्या 1-1 लाख रुपये फी आहेत किंवा काही जणांच्या 2 लाखापर्यंत फी आहेत, या शाळा या जागांवरती स्वतः त्यामुळे पण विद्यार्थी भरू शकतात. म्हणजे यांना कुठलंही बंधन नाही. प्रत्यक्षात कायद्यात असं बंधन आहे की 51% जास्त हे जे विद्यार्थी असायला पाहिजे ते अल्पसंख्याक समाजाचे असायला पाहिजे किंवा अल्पसंख्याक भाषिक असायला पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात ही पळवाट शोधली जाते आणि त्यामुळे या शाळा चालूच आहेत, विद्यार्थी तेच आहेत, फक्त त्यांना आता भाषिक दर्जा घेतला. एकदा की अल्पसंख्याक दर्जा मिळाला की या शाळांना RT अंतर्गत 25% प्रवेश हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ठेवण्याचं बंधन राहत नाही. हवी ती फी म्हणजे कोणाची 1.5 लाख असेल, कोणाची 2 लाख असेल, या शाळा फी घेऊन हे प्रवेश देऊ शकतात. शासनाकडून मिळणारं 17,500 रुपयांचं अनुदान एका बाजूला आणि दुसरीकडे 70-80 हजार, 1.5 लाख, 2 लाख ही फी. यामुळे या शाळा हा एक दर्जा घेतात. आणि दुसरं की एकदा अल्पसंख्याक दर्जा मिळाला की जे जाती आधारित आरक्षण आहे तेही देण्याचं बंधन या शाळांना राहत नाही. कारण अल्पसंख्याक हा स्वतःच एक पाठीमागे राहिलेला किंवा मागासलेला घटक गणला जातो. आणि या शाळांच्या इमारती, या शाळांच्या फीज जर आपण पाहिलं तर या सगळ्याला अगदी विरोधाभासी आहेत या सगळ्या. त्यामुळे तो अल्पसंख्याकांना न्याय देण्याची मुळात ही तरतूद केली गेली आहे, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे मुख्यत्वे हा प्रयोग जो दिसतो हा शहरांच्या भोवतीने दिसतो. म्हणजे मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये हे अल्पसंख्याक दर्जा घेण्याचं एक फॅड सुरू झालं आहे आणि तो चमत्कार आहे. तिथे कागदावरती तुम्ही ॲफिडेव्हिट द्यायचं आणि तुम्ही अल्पसंख्याक होता. म्हणजे विद्यार्थी तेच राहतात, सगळे ट्रस्टी तेच राहतात, शिक्षक तेच राहतात, परंतु या कायद्यातनं पळवाट मिळते. साधारणपणे समजा एका शाळेमध्ये नवीन प्रवेश म्हणजे एक तुकडी, तर किती कोटी रुपयांचं गणित याच्यामध्ये? आता आपण उदाहरणापुरतं जर घेतलं तर आता समजा पुण्यामधल्या ज्या पोद्दारच्या शाळा आहेत, आता जर पोद्दारच्या शाळांची जर आकडेवारी बघितली तर त्या शाळामध्ये साधारण 70 ते 80 मुलं ही RT मधनं भरली जात होती. आता या मुलांमध्ये प्रत्येकामध्ये 17,500 रुपये सरकार देत होतं, पण प्रत्यक्षात यांची फीस साधारण ॲव्हरेज जर सगळ्यांची धरली काही ठिकाणी 70,000पासून काही ठिकाणी 1.25 लाखापर्यंत आहे. आपण एक ॲव्हरेज धरून चालू की साधारण 80-90 हजार रुपये फी आहे. तर ही जर आकडेवारी बघितली ती त्याच्यातनं आता या शाळांचा फायदा किती झाला. म्हणजे 17,000 प्रमाणे यांना जी मुलांची प्रत्येकी 60 मुलांमागे आपण ॲव्हरेज जर धरलं तर जी आकडेवारी होती त्याच्याऐवजी आता यांच्याकडनं पूर्ण फी वसूल करता येणार. त्यामुळे या साधारण या पुण्यातल्या 7 शाळा जरी धरल्या पोद्दारच्या तरी साधारण हे 3 ते 4 कोटीच्या जवळपासची रक्कम यांच्याकडे वाढीव आता मिळणार आहे. म्हणजे हा जो आता जर आपण हे एका शाळेला एका वर्षामध्ये दरवर्षी ही रक्कम त्यांना मिळत जाणार आणि 3 ते 4 कोटी रुपये एका शाळेला, यामुळं अधिकचा नफा होणार. हां, 7 शाळा पोद्दारच्या 7 शाळा. हां, एकूण आता जर आपण हे एकूण जे काय 73 शाळांचं जर गणित बघितलं तर यांना एका वर्षामध्ये साधारण 45 कोटी रुपये फायदा होईल या सगळ्या प्रकरणामध्ये अल्पसंख्याक दर्जा घेतल्यामुळे. त्यामुळे हा एका अर्थाने पैशाचा मोठा एका अर्थाने गफला किंवा एका अर्थाने त्याचा म्हणजे फायदा या कायद्याचा घेण्याचा प्रयत्न आहे. कारण हे आर्थिक गणित वेगळं तयार होतं. दुसरा याच्यातला महत्त्वाचा एक भाग असा पण आहे की आपण ज्याला म्हणतो ना ती RT मुळात कायदा कशासाठी आहे तर सुप्रीम कोर्टासकट सर्वांनी असं म्हटलं की सामाजिक न्याय देण्यासाठी आणि सामाजिकरण, मुलांचं जे सामाजिकरण हवा आहे ती वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे आणि भाषेचे आणि त्याशिवाय गरीब श्रीमंत असे सर्व एका वर्गात बसतील. म्हणजे त्याला युनिफॉर्म एका अर्थाने तर ते सामाजिकीकरण याच्यात अपेक्षित आहे RT मधनं. परंतु आता या अल्पसंख्याक दर्जामुळे काय होतं आहे की ही जी मुलं आहेत ही फक्त श्रीमंत वर्गातली येतात. म्हणजे 1 लाख 1.5 लाखापेक्षा जास्त फी भरू शकणारे पालक त्यांना पाठवत आहेत. त्यामुळे हा एक वेगळा वर्ग तयार होतो आहे. म्हणजे 2 गटांमध्ये एका अर्थाने दरी तयार होते. ती श्रीमंतांच्या श्रीमंत शाळा आणि गरिबांच्या गरीब शाळा असं हे स्वरूप याचं तयार होत आहे. तर आपण शेवटाकडे जाऊयात. याचा परिणाम आपल्या समाजावरती काय होतोय या अशा प्रकारच? आता मी म्हटलं तसं ती याच्यातनं सामाजिक घडी विस्कटते. कारण RT मधनं मुळात काय कल्पना आहे ती शिक्षण हक्क आहे. म्हणजे तो सरकारने त्यांना शाळांना द्यायचंच आहे. आता याच्यातनं RT मधनं जे प्रवेश आहेत ते कमी संख्या होत चाललेली आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की वंचित घटक असतील, SC ST OBC असतील किंवा दुर्बल घटक जे आपण म्हणू आर्थिकदृष्ट्या, या सगळ्यांचे शाळा प्रवेश कमी होत जात आहेत. त्यांना सरकारी शाळांमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे.
त्यामुळे श्रीमंत वर्गासाठी श्रीमंत चांगल्या शाळा, चांगल्या सुविधा असलेल्या शाळा आणि गरिबांसाठी सरकारी शाळा. तर कालची आकडेवारीसुद्धा जर दादा भुसेंनी काल याच्यात सांगितली की मराठी आम्ही साधारण 250 शाळा या गेल्या वर्षामध्ये बंद केल्या आणि महाराष्ट्रातली 5 वर्षातली आकडेवारी साधारण 850 शाळा या सरकारी शाळा बंद झाल्या. म्हणजे सरकारी शाळा कमी होत आहेत, खाजगी शाळा वाढत आहेत आणि लोकसंख्या वाढते. असं हे जे सगळं गणित आहे ना, तरी पण म्हणजे नॉर्मल शाळांची संख्या कमी होतीये, मात्र अल्पसंख्याक शाळांची संख्या वाढते. प्रवेश महाराष्ट्रात साधारणपणे दरवर्षी यावर्षी नवीन आरटीच्या अंतर्गत साधारण 1,10,000 ते 12,000 प्रवेश दरवर्षी होतात आणि त्याला साधारण 3.5 ते 4 लाख लोक अर्ज करतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक वाट पाहत असतात. परंतु याच्यात नाही, प्रवेश कमी होत चाललेले आहेत, शाळांची संधी कमी होत चाललेली आहे आणि मुख्यतः ती सरकारी शाळांमध्ये इंग्रजी शिकवलं जात नाही आणि त्यामुळे आरटीमधनं खाजगी शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाचीच आस आहे पालकांना. त्यामुळे या स्वप्नांवरती एका अर्थाने घाला जातोय. तर धोरण चुकतंय निश्चितपणे. याच्यामध्ये ज्या पळवाटी ठेवलेल्या आहेत सरकारने किंवा सरकारने या पळवाट्यांचा अभ्यास करून खरोखर या अल्पसंख्याक शाळांमध्ये 51% अल्पसंख्याक वर्गाचे आहेत का मुलं, यांना खरंच याचा फायदा होतो का, याचं अपेक्षित आहे. दर 3 वर्षांनी हे सरकारने बघणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मान्यता. खूप गंभीर आहे ना की एका शाळेने फक्त ॲफिडेव्हिट द्यायचं की त्या शाळेचे ट्रस्टी जे आहेत ते 50%पेक्षा अधिक ट्रस्टी भाषिक अल्पसंख्याक आहेत आणि ते या विभागाने स्वीकारायचं. आम्ही पडताळणी करतो असा हा विभाग म्हणतो, मात्र कशी पडताळणी होते, काय होते किंवा काय होतं हे काही समोर येत नाही आणि जी शाळा 8-10 वर्षांपासून सर्वसाधारण होती ती अचानक अल्पसंख्याक ठरते. त्यामुळे हा सगळा प्रत्यक्षामध्ये त्यांनी आकडेवारी त्यांच्या वेबसाईटवर टाकणं पण अपेक्षित आहे. किती विद्यार्थी काय 51% भरले का, आणि जर सातत्याने 3 वर्ष त्यांनी जर 51% हे असे भरले नाही तर त्यांची मान्यता रद्द होऊ शकते, असं कायद्यात कलम आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात एकही शाळेचा अल्पसंख्याक दर्जा दिलेला नाही आहे. त्यामुळे हा सगळा जो आहे हा काही श्रीमंत शाळा या कायद्याचा गैरवापर करतायत असं दिसतं आहे याच्यामध्ये. नावच आहे शिक्षण हक्क कायदा, जो सरकारनेच देव केला होता. मात्र आता या कायद्यातून पळवाटा देखील सरकारच्याच पुढाकाराने शोधल्या जात आहेत आणि हा हक्क विद्यार्थ्यांचा हिरावून घेतला जातो आहे. अल्पसंख्याक ही जी संज्ञा आहे ती नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. मात्र या ठिकाणी ती वादग्रस्त तर आहेच, मात्र या शाळांसाठी ती मोठी कमाई करण्याचं साधन बनलं आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.